हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण 2 जानेवारी 2023 रोजी WRDमधील कालवा निरीक्षकचा पेपर झाला. तर त्यामधील फर्स्ट शिफ्ट आणि थर्ड शिफ्टचे प्रश्न एकूण 17 प्रश्न माझ्या 2 विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहेत. सर्वप्रथम त्या दोन्ही विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर यापैकी बरेचसे प्रश्न GK बोर्ड TCS IBPS पॅटर्न यामधून जशास तसे विचारलेले आहेत. आणि हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK बोर्ड TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, कालवा निरीक्षक पेपर 2023 पहिली शिफ्ट 2 जानेवारी 2023. तर उमेदची स्थापना कधी झाली? तर उमेदची स्थापना 2018मध्ये झालेली आहे. राष्ट्रीय ग्रामीण जल अभियान असं काहीतरी त्याचं हे आहे नाव. तर 2018मध्ये झालेली आहे. संपत्तीचा मूलभूत अधिकार कलम 31 केव्हा रद्द झाला? तर संपत्तीचा मूलभूत अधिकार हे कलम 31 केव्हा रद्द झाला? तर 1978मध्ये रद्द झाला. त्यावर्षी घटनादुरुस्ती झालेली आहे, 44वी घटनादुरुस्ती. म्हणजे आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क होते भारतीय नागरिकांचे. परंतु 1978 साली जी 44वी घटनादुरुस्ती झाली त्यानुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार हा रद्द करण्यात आलेला आहे आणि कलम 31 हे संपत्तीच्या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. म्हणून आता सध्या भारतीय नागरिकांचे फक्त 6च मूलभूत अधिकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रातील आमदारांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर महाराष्ट्रातील आमदारांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. आणि विधानसभेचा सदस्य व विधान परिषदेचा सदस्य यांना आमदार असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आहेत आणि विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये 48 सदस्य निवडून दिले जातात आणि राज्यसभेमध्ये 19. म्हणजे महाराष्ट्रातून एकूण खासदार किती निवडून दिले जातात? तर 48 आणि 19 याची बेरीज केली तर ती येते 67. हे सुद्धा लक्षात असू द्या. अरवली पर्वताचा दक्षिण भाग कोणत्या राज्यात आहे? तर अरवली पर्वताचा दक्षिण भाग हा गुजरात या राज्यामध्ये आहे. आता एक लक्षात ठेवा, अरवली पर्वत हा प्रामुख्याने राजस्थानमध्ये आहे. अरवली पर्वत हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे किंवा ढडीचा पर्वत आहे. त्याच्यानंतर अरवली पर्वतामध्ये गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे जे की राजस्थानमध्ये आहे. अरवली पर्वतामध्ये माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण आहे, ते सुद्धा राजस्थानमध्ये आहे. आणि माउंट अबू या ठिकाणी दिलवाडा नावाचं जैन धर्माचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. या अरवली पर्वताचा जो पूर्व भाग आहे तो काही मध्य प्रदेशमध्ये येतो. म्हणजे मध्य प्रदेशच्या पश्चिमेला हा अरवली पर्वत आहे. आणि अरवली पर्वताचा दक्षिणेकडील काही भाग हा गुजरात राज्यामध्ये येतो. म्हणजे गुजरातच्या उत्तरेला अरवली पर्वत आहे किंवा अरवलीच्या दक्षिणेला गुजरात आहे. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती लक्षात असू द्या. पण अरवली पर्वत हा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थानमध्ये आहे. पण यांनी प्रश्न थोडासा फिरून विचारलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते? तर नवीन राज्याची निर्मिती ही कलम 3 नुसार होते. मी नेहमी तुम्हाला सांगतो, कलम 1 ते कलम 51 एवढे कलम तुम्हाला पाठच पाहिजेत. त्याच्यानंतर दळण या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता आहे? तर दळण या शब्दांच्या जोडीने कोणता शब्द येतो? तो वळण. दळणवळण म्हणतो ना आपण. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुरोगामी असा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता 9वा. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अर्वाचीन आहे. आबाळ होणे म्हणजे काय? तर आबाळ होणे म्हणजे सांड होणे. तर हे फर्स्ट शिफ्टचे 10 प्रश्न होते मित्रांनो. आता आपण थर्ड शिफ्टचे प्रश्न आहेत ते पाहूयात. जर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्कसाठी पुस्तक घ्यायचं असेल प्रश्नपत्रिका संच, तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये एकूण 10,555 प्रश्न दिले. तसंच प्रत्येक म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत आणि TCS पॅटर्ननुसार हे पुस्तक आहे. तर राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, कालवा निरीक्षक पेपर 2 जानेवारी 2023 तिसरी शिफ्ट. पहिला प्रश्न आहे,
जैन धर्मग्रंथ आड्रम कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत? तर जैन धर्मग्रंथ आड्रम हे अर्धमागधी या भाषेमध्ये लिहिलेले आहेत. आता याच्यात अजून एक प्रश्न लक्षात ठेवा की जैन धर्माचे प्रमुख धर्मग्रंथ कोणते आहेत? तर आड्रम किंवा आड्रम हे कोणत्या धर्माशी संबंधित पवित्र धर्मग्रंथ आहेत? तर जैन धर्माशी. आणि कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत? तर अर्धमागधी या भाषेमध्ये लिहिलेले आहेत. आता बौद्ध धर्माचं पण लक्षात ठेवा. तर बौद्ध धर्माचे जे पवित्र धर्मग्रंथ आहेत ते आहेत त्रिपिटक आणि ते पाली या भाषेमध्ये लिहिलेले आहेत. त्याच्या पुढे चौरी चौरा घटना कोणत्या राज्यात घडली? तर चौरी चौरा ही घटना उत्तर प्रदेश या राज्यात घडली. उत्तर प्रदेशमधील आत्ताच्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा आहे. आणि महात्मा गांधीजींनी 1920मध्ये म्हणजे 1 ऑगस्ट 1920ला असहकार चळवळ सुरू केली होती. तर त्या चळवळीचा शेवट या घटनेनं झाला. म्हणजे 5 फेब्रुवारी 1922 रोजी तिथला जो जमाव होता त्या जमावाने काय केलं? पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि त्याच्यावर रॉकेल टाकून पोलीस स्टेशन पेटवून दिलं. त्याच्यामध्ये 22 पोलीस जळून होरपळून मेले. तर या घटनेचा निषेध म्हणून हिंसा झाली आणि या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. तर 5 फेब्रुवारी 1922ला झाली आणि 22 पोलीस 1922ला झाली आणि 22 पोलीस त्याच्यामध्ये होरपळून मेले. तर हे लक्षात असू द्या. पुढे पहा, महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची स्थापना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली आहे. आता मुळामध्ये होम रूल लीगची स्थापना दोघांनी केली. एक आहे ॲनी बेझंट आणि दुसरे आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्याच्यानंतर विधान परिषदेच्या प्रमुखास काय म्हणतात? तर विधान परिषदेच्या प्रमुखास सभापती असं म्हणतात आणि उपप्रमुखास उपसभापती म्हणतात. सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेला सभापती नाही आहेत आणि उपसभापती ह्या नीलम गोरे आहेत. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर सर्वांना माहिती आहे राहुल नार्वेकर आहेत. आणि उपाध्यक्ष कोण आहेत? तर नरहरी झिरवळ हे आहेत. त्याच्या पुढे पहा, मराठवाड्याचे प्रवेशद्वार कोणते आहे? तर मराठवाड्याचं प्रवेशद्वार हे बार्शी आहे. आता हे बार्शी कुठं आहे? तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. बार्शी जरी धाराशिव जिल्ह्यामध्ये असला तरी तो सोलापूर जिल्ह्याला लागून आहे. तुम्ही जर कधी पंढरपूरला गेला असाल मराठवाड्यातून तर बार्शीवरूनच आपल्याला जावं लागतं. परळी वैजनाथ, आंबेजोगाई, बार्शी आणि पुढे मग पंढरपूर. तर बार्शीला मराठवाड्याचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं आणि जे की धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, जोड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर जोड हा धबधबा शेरावती या नदीवर आहे आणि राज्य कर्नाटक आहे. कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि हा सर्वात उंच असा धबधबा आहे. भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर भीमा नदीचा उगम हा पुणे जिल्ह्यात होतो आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झालेला आहे. आणि भीमाशंकर या ठिकाणी ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने हे 17 प्रश्न आपण पाहिले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2018मध्ये झालेले 23 पेपर दिलेले आहेत जे की जिल्हा न्यायालयानं घेतलेले आहेत आणि जो नवीन सिलेबस आहे त्यानुसारसुद्धा सर्व माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.